नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नाभिक समाजाचा मूक मोर्चा. खतमाने घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढत कठोर कारवाई करण्याची केली मागणी. सटाणा तालुक्यातील खतमाने येथील एका 70 वर्षीय व्यक्तीने नाभिक समाजातील अवघ्या 10 वर्षाच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घृणास्पद प्रकारामुळे नाभिक समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबियांना तातडीने न्याय मिळावा यासाठी आज नाशिकच्या नांदगाव शहरातील समस्त नाभिक समाज बांधवांनी पोलीस ठाण्यावर मूक मोर्चा काढत आपल्या भावना व्यक्त केल्या. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी आग्रही मागणी नांदगाव शहर नाभिक दुकानदार संघटना व सकल नाभिक समाजाने केली आहे. आवाज या न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. याचे जे हे घाणेरडे वृत्तीचे लक्षणाचे जे लोक आहेत, ह्या अशा बातम्या जास्तीत जास्त स्प्रेड व्हायला पाहिजे आणि जे काही विकृत मनोवृत्ती आहे ही कशी नष्ट होईल या दृष्टीने प्रसार माध्यमांनी याची जास्ती प्रसिद्धी दिली पाहिजे. आरोपींना शासन जे होण्याची प्रक्रिया आहे ती न्याय व्यवस्था करत राहील, पोलीस स्टेशन कारवाई करत राहील, परंतु आम्ही ह्या ज्या आधारस्तंभ आहे प्रसार माध्यम यांनी सुद्धा जेव्हा यांना न्यायालयाकडून कठोर शिक्षा होते, जन्मठेप होते, फाशी होते, अशा बातम्या खूप प्रसिद्ध केल्या पाहिजे. रंगून त्यांना जी काही वास्तवता आहे ती मांडली गेली पाहिजे, जेणेकरून जे विकृत मनोवृत्ती कधी नष्ट होईल त्या दृष्टीने प्रसार माध्यमातून मी अपेक्षा करेन. आणि आपण दिलेले निवेदन, आपल्या निवेदनातल्या भावना आम्ही स्वीकारलेल्या आहेत. आम्ही शासनाकडे, प्रशासनाकडे त्या पोचत्या करू. आम्ही दक्ष राहू, तुम्ही पण दक्ष राहू. आणि जे काही अशा विकृत मनोवृत्ती तुम्हाला समाजात आढळल्या आम्हाला पूर्वकल्पना काही तुम्हाला देता आली तर देत राहावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.